नेमकं काय बैठका झाल्या, कुठच्या स्तरावरती या बैठका झाल्या, कशा पद्धतीने या बैठकांमध्ये चर्चा झाली याची माहिती नेत्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे विश्वासात घेऊन सांगतील आणि त्यानंतर युतीची घोषणा आहे. जर मनसे युतीत सहभागी होतील तर या बाबतीत 3 प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदे, दुसरं भाजप, देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही संयुक्तिक पत्रकार परिषद होत्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये अजित पवार सुद्धा हे घटक पक्ष आहेत. या बैठकांमध्ये कुठेही अजित पवार आपल्याला दिसलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा मनसेची नेमकी काय भूमिका आहे ही सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच अनुषंगानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, नेत्यांना मार्गदर्शन करतील आणि आपली वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे, कुठच्या दिशेनं आपल्याला ही निवडणूक लढली पाहिजे या सगळ्यावरती सविस्तर चर्चा जी होईल. आता जर आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थच्या जर बाहेर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रभरातील नेते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. श्वेता, विशाल बरोबर आहे. हे जे शिवतीर्थबाहेर जे महाराष्ट्रातील नेते कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत या सगळ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या काय भावना आहेत? कारण हे एक नवं समीकरण राज्यात पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये आता हा नवा भिडू सामील होतोय मनसेच्या रूपात. नक्कीच. खरं तर महायुतीमध्ये मनसे जर सहभागी झाली तर नवीन मित्रपक्ष जो आहे हा मनसेच्या रूपाने असेल. मात्र कालपासून जर आपण पाहायला गेलं ज्या वेळेला अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट नेत्यांना आदेश दिले की कोणीही सध्याच्या राजकीय स्थितींवरती किंवा या ज्या बैठका होत आहेत त्या बैठकांवरती कोणीही वक्तव्य करू नये. त्यामुळे मनसेच्या नेत्यांकडनं अद्याप कुठच्याही प्रकारची अधिकृत भूमिका किंवा मतमतांतर जे ही त्यांनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाहीये. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नेत्यांची बोलल्यानंतर नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे काल बाळा नांदगावकर यांनी ज्याला माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्याला त्यांनी सांगितलं होतं की आता इथून पुढच्या ज्या चर्चा आहेत त्या राज्य पातळीवर अमित शहा यांची भेट झाल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली त्यावेळेला मनसे नेते जे दक्षिण मुंबईतनं लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं की आताच्या ज्या चर्चा असतील त्या चर्चा आता राज्य पातळीच्या नेत्यांसोबत होतील आणि त्यांच्यासोबत बैठका झाल्या की मात्र आमच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील. आणि त्याच अनुषंगानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. ही बराच वेळ बैठक चालू झालेली आहे. त्यामुळे या बैठकीअंती नेमकं काय झालेलं आहे, काय याचा तपशील जो आहे हा थोड्या वेळानं बाहेर येईल. कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकांच्या बाबतीत विस्तृत माहिती जी आहे ही पदाधिकाऱ्यांना देतील, नेत्यांशी ते चर्चा करतील आणि इथून पुढे नेमकं कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. जर आपण महायुतीमध्ये सहभागी झालं तर कुठच्या जागांवरती आपण अधिक काम केलं पाहिजे किंवा विधानसभेच्या दृष्टीनं जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहा बरोबर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्या अनुषंगानं आज ते पदाधिकाऱ्यांची काय मनधरणी करतात का हे पाहावं लागेल. मनधरणी याच्यासाठी कारण का मनसे नेत्यांमध्ये सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. ते म्हणजे काही नेत्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की आपण महायुतीमध्ये सहभागी राहून निवडणुका लढल्या पाहिजेत आणि काही नेत्यांची अशी भूमिका आहे की आपण आपल्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे, आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं लोक बघतात नाही, आपण एकला चलोच्याच मार्गाने निवडणुका लढल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या मतांतराचे सुद्धा नेते मनसेमध्ये आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या दोन्ही नेत्यांचा 2 मतप्रवाह असलेल्या नेत्यांचा सुद्धा मेळ घडवून आणणं हे सुद्धा त्यांच्यावरती कसं बसणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात. कारण का निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे अनेक पक्षांनी स्वतःचे उमेदवार हे जाहीर केलेले आहेत आणि या अनुषंगानं नेमकं कसं काम केलं पाहिजे, कुठच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे, महायुतीमध्ये आपण एक समान आहोत या दृष्टीनं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आज देऊ शकतात. आणि त्याच अनुषंगानं अगदी बरोबर. आणि ही पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा विशाल ही एक आपण म्हणूया एक प्रकारचं आशेचा किरण असणार आहे. कारण गेले इतकी वर्ष मनसेकडे नसलेलं पद आणि आता या महायुतीत सामील झाल्यामुळे सत्तेत येणं हे सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी एक उभारी म्हणावी लागेल. नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे 2012 पासून मनसेच्या बाबतीत डाऊनफॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकही निवडणुकीमध्ये मनसेला यश हे आलेलं नाहीये आणि त्याच अनुषंगानं एक ही नवसंजीवनी आहे का याची चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे. कारण का भाजप सोबत ही युती करणं याचा अर्थ मुंबईत मनसे अधिक बळकट होऊ शकते, नाशिकमध्ये बळकट होऊ शकते आणि पुणे या 3 शहरांमध्ये मनसे अधिक बळकट होऊ शकते आणि ग्रामीण भागात पक्ष विस्ताराला सुद्धा एक वाव या सगळ्यामुळे मिळू शकतो. त्यामुळे ही कुठची तरी आपण ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे ती कुठेतरी अधिक पुढचा विचार करून ही भेटीगाठी झालेल्या आहेत. कारण
का आपल्याला माहिती आहे, जर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना 2 जागांवरती समाधान मानावं लागलं तर मात्र विधानसभेच्या अनुषंगानं नक्कीच मनसे बार्गेनिंग करेल आणि